छत्रपतींच्या या प्रतिमेचे आम्ही अभिवादन करून हार अर्पण करून आज आम्ही विजय संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज केलेला आहे। आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणाहून करतोय। छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आम्ही आता, आणि राम मंदिरामध्ये जाऊन ही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी कुणालाही पैसे देऊन किंवा कुपन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये। हे सगळे फक्त एका मेसेज वरती आलेले आहे। जसं समजून हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळत, आणि हेच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही चारही नगरसेवक पदावरती जाऊ एवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। कुपन वाटण्याची का वेळ आली? त्यांना माहिती आहे की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही, म्हणून रात्रीच्या 11 वाजता कुपन वाटतात, प्रेशर कुकर वाटतात, आणि आमच्या प्रचार सभेला या, आमचा नारळ फोडायला या, पैसे देऊन त्या ठिकाणी या लोक बोलवले जातात। ज्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं, त्यांच्यावरच्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आज आलेली आहे।